अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आपल्या सोबत आहेत। भेसळी संदर्भात काल खूप चर्चेत तुमचं भाषण होतं की जे काय भेसळ पक्षामधली सुद्धा आहे ते सुद्धा हटवण्याचं काम करणारे इकडे तर करतोच आहे। काय नेमकं म्हणणं होतं? नाही काय बरीच लोक पारंपरिक विरोधक असतात, पण माझ्या स्वभावामुळे माझ्याकडे येऊन काम करून घेऊन जातात आणि पुन्हा माझ्याच विरोधात, माझ्या नेत्यांच्या विरोधात, माझ्या जो कार्यकर्ता असेल त्याच्या विरोधात। तर त्यांना थोडंसं सांगणार आहे, बाबा काम मी मदत करायला तयार आहे, पण कमीत कमी वेळेवर त्या सहकार्य तरी करत चला, असा माझा विषय होता। पहाटेच्या शपथवेळी नेमकं काय झालं होतं? धनुभाऊ असं म्हणाले बोलताना की अजित पवारांनी शपथ घेऊ नये अशी मी त्यांना विनंती करत होतो, कारण त्यांचा घात होणार, त्यांच्याबद्दल हे षडयंत्र रचलं जाते अशा पद्धतीचं त्यांचं त्या वेळेला का बाबा त्यांना असं म्हणायचं असेल कदाचित का हे दादा नेहमी म्हणतात साहेबांनीच सांगितलं होतं आणि परत साहेबांनीच सांगितलं का बाबा हे चुकीचं केलं, अशा पद्धतीनं तो गैरसमज झाला होता, म्हणून कदाचित सांगितलं असेल। साहेबांबद्दल प्रश्नचिन्ह होतं असं आता नेहमीच दादाही म्हणतात, मुंडे साहेबही बोलले आज, किंवा बरेच लोक पक्षातले म्हणतात की बाबा त्यावेळी होता त्यावेळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो, म्हणजे मी फक्त बेरजेला होतो, अगोदर काय ठरलं होतं माहीत नाही। म्हणजे तुम्हाला हे अंधारात ठेवून हा सगळा प्रकार अंधारात कसलं आदेश, शरद पवारांची श्रद्धा, शरद पवार की अजित पवार? अजितदादाचा निरोप होता, अजितदादा आणि पवार साहेब वेगळे नव्हतेच, त्याच्यामुळं दादाचा निरोप म्हणजे पवार साहेबांचाही निरोप असेल असं गृहीत धरून गेलंच होतो ना मी। म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट माहित नव्हतं की अजितदादा काहीतरी वेगळा निर्णय घेत आहे? नाही तसं नाही, पण जे काही सांगतील ना मी सांगत असतो का बाबा उडी मारायला सांगितले उडी मारायला, हे प्रत्येकजण म्हणतो, पण प्रॅक्टिकली करतो का नाही करत, पण मी करायचा प्रयत्न करतो। धन्यवाद। आपण पाहिलं नरहरी झिरवळ आपल्याशी बोलत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की कुठंतरी अजित पवारांना जो निरोप दिला होता तो कदाचित शरद पवारांच्या सांगण्यावरून दिला होता आणि त्यामुळं या सगळ्या विषयासंदर्भात त्यांचा घात होऊ शकतो असा एक संशय धनंजय मुंडेंना आला होता आणि त्यामुळेच ते असं बोलले असतील, अशा पद्धतीची प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांना दिली। कॅमेरामॅन अरविंद बारकेसह निलेश कुदावले, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।